अगं पण झालंय काय म्हणजे मोटर तुम्ही काय चालू केली आज परत चालू केली आम्ही काय करायचं बरं अगं पण आमचं राहिलं होतं 2-3 फडक्या तेवढं 2-3 फडके राहिले आम्ही तसं ठेवायचं का पडत तुमच्या वाचून आता तुम्ही सांगा ठरल्याप्रमाणे तुम्हाला एक दिवस आम्हाला एक दिवस आमचं पाणी असेल तुम्ही काय ओढून घेतलं बरं तुला पण माहिती आहे आमच्या 2 फडक्या राहिल्या मग 2 फडक्यासाठी द्यायचं का अगं पण तू 2 फडक माझ्या 2 फडक्यासाठी 8 दिवस मग तुम्ही वापरणार आम्ही तसंच ठेवायच्या का मग आमचं जाऊन द्यायचं का आमचं परत रांगोळी होऊन द्यायची का तुमच्यासाठी आमच्यासाठी कसं काय राखराव होईन आमच्या बारीचे फक्त 2 फडक्या राहिल्या होत्या तेवढ्या आज झालं संबंधच येत नव्हता ना काय आज पण तुमचे दिवस संपले होते का नाही मग तुम्ही आज दिवस घेतलाच कस काय आज टिपूच नाही राहिलं पाणी नसतील अगं पण उद्यापासून तू भरणं कर ना 8 दिवस उद्यापासून करता येईल पण आज का तुम्ही पाणी घेतलं बाई अगं माझ्या 2च फडक्या राहिल्या होत्या त्या 2 तिथं जाऊन मला परत आले थोबडा पडल्यावर यावं लागलं माघारी आता तुम्ही आयुष मैश करताय बाबा अगं पण त्या 2 फडक्या जळून गेल्या असत्या 8 दिवसांनी तू एवढी काय भांडण करते? फडक्या वाचून मग हात खवावर जाऊन त्याचं काय बाई पण तू लय नसती भुकत राहते माणसाला म्हणजे तुम्हाला काय कळतं का नाही होत काय कळतं का नाही काय मा म्हणजे तुम्ही पण एक 8 दिवस दिले मला 8 दिवस दिले यांचे 8 दिवस कालच संपले आज यांनी तिथे जाऊन परत मोठं चालू करायचं काय समज आहे माहिती काय म्हणत होती तुला? काय कुत्री छिन्नाल बावली अशी म्हणत होती. वैशे तुला लाज वाटायला पाहिजे अशा शिव्या द्यायला शिव्या दिल्या नाही तिला? अहो तुम्ही दोघींचे सासरेत ना आमच्या हा सासरे आहे पण तिला शिव्या अहो दिल्या. खरं बोला ना खरंच बोलला ना मग असं एवढं खोटं म्हातारपणाला खोटं बोलता तुम्ही वैशे तुला लाज तुला वाटायला खरं बोल. पाहिजे एवढी कशी नीचेस तू खुशाल मला माग आम्ही काय बोलले तू मी घरात असताना काय म्हणली तिला शिव्या दिल्या नाही का तू आणि कुणापासून दिले मी शिव्या तू देत नव्हती का शिव्या तिथं तुम्ही आड तुला खळू वाटलं नका का? शिव्या दिल्या फार कळत नाही मी तिथं उभा होतो मी. कुणापासून दिल्या तू मी मनाने देत होते काहीला शिव्या मग मनाने देत मग पागल आहे का मी मेंटल आहे का मग तिने मोटर चालू केली म्हणून तू शिव्या नाही दिल्या अहो मोटर आता चालू केली तर आता बरोबर करते कालचा दिवस होऊन गेला तू नाव घेऊन शिव्या दिल्या मंगली कुत्री म्हणली की नाही तू मला सांग. अयो वैशे बघ तुला खरंच लय निर्लज्ज बाई आहे. अहो, मला आता माहिती पडलं मी आता एरिया जाऊन आले मी तुम्हाला शिव्या देईन कवा आणि मी तुला खरं चांगलं खोटं समजते. बोलत आहे काय वाटत नाही का म्हाताऱ्याला मी नाही खोटं बोलत पण आपले सासरे ते अहो, काय पण मला माहितच नाही कालपर्यंत तुमचा दिवस होता आज सकाळी मी तिला एरिया गेले तिथून येतात तर तार फाडे का मी तुम्हाला शिव्या द्यायला गेले घरी अगं पण तू नीट बोलत आहे ना. आम्हाला खरं कुशल खोटं आहे. कोणती पद्धत आहे? अहो, आमचं मला म्हातारं दोघे कुशल सारखे खोटं आहे. बोलत आहे. तुला दोघी सारखे आहेत पण रोजच काय झालं आपण शिव्या देत होती म्हणून हिला सांगितलं काय म्हणणं झालं अहो नाना 8 दिवस हिला दिले 8 दिवस मला दिलेत कायचे पाण्याची अहो, मोटर लावायचे. बर का भरण्याचे 8 दिवस तिला 8 दिवस मला दिलेत बरं ठीक आहे 8 दिवस दिलेत ना मग 8 दिवस तिचे कालच झालेत मी हिने सकाळी जाऊन मोटर चालू करायची काही गरज आहे का? नाना माझ्या वाटा 2 घ्यायची फडक्या काही राहिल्या गरज होत्या आहे हिच्या 8 दिवस वापरू सर माझ्या 2 फडक्या तुला सांगतात काय लाडक्या मला ते बरोबर काही समजून इथं सांगायला नाही आले मग? आता हिचे दिवस काल संपले ते काय म्हणतात काल माझा विषय नाही काय नाही आता काल मी काय तिला शिवे देईन मी आता मोटर बघून आले चालू आहे का नाही आहे तर ते काय म्हणतात तुला काल शिवे दिल्या आता काल शिवे देऊ कशाला मी दिल्या शिवाय दिल त्या हा, शिव्या दिल्या मी ऐकलंय तर अहो नाना मी शिव्या दिल्यात. भांडण केले का तुझ्या सगळं आम्ही तुला भांडकुरे म्हणायला आम्हाला तुमच्यात करतात ना मला मग राम सर काय करत होतो हे बघा हे आपल्यामुळे ना साऱ्या जगाला जय झालेलं आहे बरं तुम्ही ऐकाय आले का मिठवाय आले आम्हाला काय करायचं मिटून निघा मग. जा तुम्ही कशाला आले आम्ही आमचं बघू आमचं दार येतं तुमचं दार तिकडे आमचा रस्ता इथून आम्ही रस्त्याला आले इकडे आले आमच्याकडे रस्त्याने जायचं निघायला तुम्ही बोल नका म्हणजे आम्ही आमचं काही करू तुम्ही हा आता नाही काय खरं बाई वैशे, तू आज शिवी देते सांगितलंय बाद झालं हा? चल. बरं मला खरं सांगा आता तुम्ही एक मग. मिनिट खरं सांगा तिला लाव दे ऐका बरं शिव्या. मला ते ना तो बरं मी शिव्या दिल्या मग. आता तुमच्या 2 लेकांची शपथ खा म्हणा मी शिव्या दिल्या काय बाई आहे? खा तुमच्या लेकांची शपथ खा ते माणूस ती जाळ झाला तिचा हे खरं तिचं बोलतात गाळ का होते नाही? आणि माझं काय मी मेला मी तरी काय चालेल. म्हणते लेकरं शपथ घ्यायला हा हा खरं असेल तर घेते ना घ्या तुमच्या 2 लेकांची शपथ चला हा माझ्या दोन्ही लेकर शपथ घेऊन यार, सांग. काय बांधलं लावलं काय भांडण नंबर लावतात 12 लावतात तिकडे गावात नाही मोठे दिवस कालपर्यंत होता यांचा आज आपला होता मी आता गेली येरी फक्त खाली आले तुमचं मात्र काय म्हणते माहिती का काल शादेत होते म्हणे छिन्नाला फिरला अहो मी कशाला शादी आणला मला काय गरज पडली तुम्ही 2 जण बोंबलत फिरत जा आणि यांना आला, घ्या तुमच्या लेकाच्या शब्दात ते म्हणते माझ्या लेख मारायला गेले. मला मोठं लावतात तुम्ही तुमचं मारा. आमचा दार आहे, तुमचा तिकडे आहे, तिकडे जा. आम्ही आमचं पुढे मारू आम्ही दोघं जण असतो, तुम्हाला काय करायचं मग एक काम करा ना तुम्ही ना दोघी एक काम तुम्ही करा. कोण आम्हाला सांगणार आहे? त्याशिवाय लोकांना बी मजा तुम्ही येणार नाही. फेटा तिकडं बोला त्यांच्या काय चुकायचं कोणाच्या? काय मत तुमची बांध नाही
त्यांची काय गरज आहे आम्हाला? भाऊजी, पण मी हिला शिव्या दिल्याच नाही. आम्ही फड टाकू तुम्हाला काय करायचं? ए, तो आहे बायकोला समजून सांग. आम्ही फड खोललाय. गप्प बसा. आम्ही फड खोललाय, तुमच्या बायकोला नाही नाही, तुम्ही एक काम करा ना, त्याच्यापेक्षा आहे ना उघडा तमाशा दावा ना यांना. नाही, आम्ही आता साड्या करतो आणि उघड्या राहतो. त्याशिवाय काय गाव बघा येते काय तुम्हाला? तुम्हाला लाज वाटते का? सांगा आता 8-8 दिवस पाणी हे करा. मी 2 फडक्या राहिले म्हणून आज मोटर चालू केली म्हणून ती भांडायला आली. तुम्ही आमच्यावर चढा परत. अरे जाऊ दे, ते राहिले तर राहिले, घेऊन दे. जाऊ दे, होतं लागू द्या काढी तुमच्या वावराला. मला तर काय बाकी करायचं? भरून दिले असते काय मेले असते बरं मा म्हणजे आता तुम्ही खरं बोला बरं का? मला दोघे सारखे मग राहणं तुमच्या जीवन- बापाला आज खरं बोलायला लावायचं. या जीवाने राहणा तुम्ही मला एक सांगा, भावांची आमची बांधणी कधी आहे आज का? तुमच्या नाही पण घरात बरं मी राहतो. भाऊजी, हे दोघी तुमच्या बापाला खरं बोलायला खरं मेन भांडण आमचे भांडण लागलेच भांडायला. नव्हते. ऐका ना, आमचे भांडण लागलेच नव्हते. तुमचा बाप मध्ये येऊन हिला काय म्हणे, तुमच्या बायकोला काय म्हणे, तुला वैशिष्ट्य चिन्ह म्हणे. माझ्या तोंडात शब्द आहे का? कालपर्यंत तुमचा दिवस होता आणि मी आता मोठी येऊन आत्ता आले. मी खोटं बोलून का सांग बरं आता तुम्हाला नाही वाटत तुम्ही खोटं बोलत का? कोणाला तुम्हाला शक्यच नाही असं. अहो काय तुमचं तोंड अहो, सांगत नाव घेऊन- काय बोलत नाव तुम्ही? घेऊन मी म्हणजे मला मी याचं आता काय एवढ्यात परिचय आले. काय? तो एक सांगू का, ही ना ही शिव्या देऊ शकत नाही. अहो मी दिले म्हणे. होय. अहो हिने कोणी नाही कोणाला दिल्यात ती नेमक्या? शिवाय देत होती याला अरे काय देईन ती बिचारी? बरं, ऐका. मोठ्याने ऐका, बरं ऐका ना भाऊजी, ऐका ना. मी काय म्हणते भाऊजी, कालपर्यंत तुमचा दिवस होता. मग मी काल तुम्हाला शिवाय द्यायचा संबंध काय होतो? आता का बडबड केली तर तुमच्या बायकोनी माझ्या आधी जाऊन मोटर चालू केली म्हणून मी देऊन बडबड केली. अहो 2 वासार राहिले होते. बरं ठीक आहे ना, आमचा वेगळा विषय चालला, तुमच्या म्हातारीने वेगळाच विषय मांडला नाही ना म्हणून तर भांडण लागले ना म्हणून लोक गोळ्या झाले आणि त्यांना बघायला मजा झाली ना. तुला माहिती नाही म्हाताऱ्याला काय ही असली सवय. तुम्हाला माहिती आहे ना त्या नानाचं कसं आहे, शेजारी राहून आपल्यात नसते येऊन काड्या टाकायचं काढून. हा, आता त्या नानाची तरी काय चुकी? काय चूक आहे म्हणजे? एवढं लागत तुम्ही तरी काय सांगत असता की मी दिले असले समजा शिवाय तरी कशाला सांगत बरं ठीक आहे मग. या आले दिवस बरं का? बरं तुमचे लेकरं बाळ झोपानात ना. वाटलं तर तुम्ही विचार करा, तुमच्या बायका दररोज सकाळी संध्याकाळी भांडणं करतात, पोरं भेटते कोणची पद्धत आहे राव? ऐकलं का आता मी खोटं बोलत होतो तुमचे ना? लेकर आमच्या आवाजाने भेटेत. आज भेटत म्हणजे लोक सगळं गाव जागा होतं 3 मिनिटात. आमची जागा थांबायची. तुमची नाही रस्ता आमचा. आमची जागा, आमची प्रॉपर्टी, आम्ही काही करू. तुमच्या काय बापाचं गेलं? मुडकत दाबी. तिथे हे रस्ता कोणाचा आहे जायचा? आमच्या बापाचा आहे. तुम्ही घरात जग मारा. नाही, नाही, नाही. आमच्या बापाचा आहे. आम्ही रस्ता घालू. हा आमचा रस्ता आहे, आमच्या दारात दुनिया. तुम्ही रोजा घेऊन येऊ दे त्यांना. झाले बायकांचे बैल तुमचे तुमच्या बायकोला बघा. तुम्ही तुमच्या बायकोला बघा. बायकोचा पदर सुटला. जगतो. तुमचं बघा, तुम्ही लोकांच्या घरात नका काड्या टाकू. अगं, यांना रे बाबा तुला मारतील रे बाबा. यांना बायकोचा पदर माय सुटला राहिली आणि पुन्हा. आम्हाला शिकवायला आले. किती दिवस राहिले बायको मागं हिंडतो. बाणच म्हाताऱ्याने लावली बायको मागं हिंडतो ना आणि दुसऱ्याला शाजूपणा शिकतो. म्हाताऱ्याला मारायला आता बसली ही- ती पक्की. मी काय साजू परत शिकवलं? आणि मग लोकांच्या बायकाच्या पदराखाली आणि तुम्ही कोणाच्या पदराखाली? मग तुम्ही रोज काय भांडत आमच्या दारात? आमच्या दारात भांडतो आम्ही, तुमच्या दारात कोण आहे? आमची जागा आहे. आम्ही आमच्या दारात काही बी करू. तू भाऊ मध्ये मा भाऊ आहे तू इसाव रस्ता अहो, कोणा? भाऊ बंद करा. पेटून देतात काढले नाही झाले त्यात. भाऊ बाई कशाला म्हणतो का दाबी तुम्ही लोकांचं ऐकून? तुम्ही बंद करून टाका विषय. काम करतो का अरे तुम्हाला बायका बी आहे ना तू तुम्हाला? एक मिनिट ऐका कसं ना. भांडणं मिटत नाही ऐका बघू. ना, ऐका ना भाऊजी, आमचं सांगत आहे बायका भ्याय ना. हा? तुमची बायको भेटे का रोज एकाच्या गाडीवर जाती? हा, आम्ही रोज आणि मार आम्हाला खातो. सांगा आता काय? नाही नाही आणि तुम्हाला आकली आहे का नाही थोड्याफार? नाही हाय तर अक्कल आली मला अक्कल आली. तरी. आम्ही दोघं एकच गाडी हिंडतो. आता यांचं काय चाललंय? इथं मिटवायचं पडलंय माणसांचं काय चाललंय? लय अवघड आहे. अय, पोरांनो. अय, आम्ही ना भांडणं मिटतो. खरंच आहे. थोडं जरा भांडणं मिट तशी अय, नाही. कुठं काय पाठीलं संबंध त्याला? नाही, मी चाललो. अय, कुठं पाठीलं त्याला? त्याला जरा थोडं ते औषध आणायला लावली. औषध लागते त्याशिवाय नाही भांडणं मिटेल. कुठं चालली इथं थांब. पहिले रे. अहो मोटर चालू करून येते ना जरा. मोटर बघून येते ना मोटर. मोटर होय. चला आपण दोघे पण विचार केला पाहिजे. इथं थांबायचं. आम्ही चाललो दारावर. अहो, ताई तर माझ्याकडे लय जमत आहे. नाही भाऊजी, आमच्या दोघीचं लय जमत आहे. खरंच काय? हा आम्ही चाललो दाराला. तुम्हाला माहित नाही का? दारे धरते ना मी आता जाते. ताई मला मदत करू लागेल तुम्ही. मी तुम्हाला मदत करू लागेल. आम्ही ना खरंच ना एकमेकीला मदत करतो. खरंच. कवा झोपीत करतो उठा. झोपीत रोज हे कशाला गाडी चढवायला आणली का? ही वय आता तू काय होतं दीर घ्यायला लागत हो ना थोडा. अहो, आता तिथं
तुमच्या म्हणलं पप्पांना आता गरज आहे थोडं मिठा ना तवा त्याच्यामुळे त्याची म्हणलं गरज तुमच्या पप्पाला आहे. काय आणलंय यांनी पेटवायची आता. थांबा तुम्ही. आणि त्याने काय करायचं शेकाला होईल ना. हा, नाही गाडी चढवायला आणले गाडी कशाला आहे? गाडी चढवायला कशाला लागते ती फळी की होय. ती वय आता ती सपाट करायला लागती. अरे काय? अय, मी काय म्हणतो ऐक तुझ्या बायकोला आहे ना मंगलला ही खरंच छिंदाल म्हणली मी खोटं सांगत का म्हणली होती आला पण पडला का तुम्हाला? बरं हा काय ऐकलं? मंगल नाव घेतलं तिने बरं ऐका ना आम्ही चिन्नाल म्हणू नाही तर काय म्हणू तुम्हाला काय करायचं मामांजी आहे का नाही ताई? मला काय शिव्या द्यायची काय? मी काय म्हणले तुम्हाला राग येतो का नाही येत ना नाही तू चढ मायावर. नाही नाही तुला ताई म्हणून आहे ना गोड बोलत आहे तुझ्या संग, गोड बोलत आहे. नाही, नाही. का कोण कोणाला काय नाही, म्हणलं? नाही. कोण सांगा, कोण? आम्हाला रागच नाही चला आपण भरण्यावर जाऊ कोण कोणाला काय म्हणलं? चला ना आपण नाही, भरण्यावर नाही, जाऊ. होय रे. तुला शेअर दिल्या होत्या का तिने? अहो तुम्हाला माहित नाही होय हा. चला आपण दोघं दारू येतो. चला ना आपलं आज भरलंय, चला ना ती बांधणं मिटून जाऊ चला चला आपलं आज ना भरलंय चला चला, हात नाही इकडे चला ती पळी ठेवून दे मला. आता घरात घालून आणतो तुला पळी ती. करायला करायला गेलो भरला आणि माझंच झालंय बज तुलाच अक्कल नाही main point. काय भांडणं लावून देतो हाताने घेण्या अरे भांडणं काय तुम्हाला माहितीये का मी घरात तुकडा कसं मिळतोय राहतोय? ना ते बी नाही मिळायचं बरं तुला मी थांब. घरात कसं राहतोय माहितीये का काय तुम्हाला? तुला घरात खाते काय कोणी अरे नुसतं त्या उठसट त्या मंगलीला छिनाल कुत्री अशीच आहे तशीच आहे आणि माझ संग गोड गोड बोलती परत शिव्या देते गोड बोलती परत शिव्या देते आपण तुला काय करायची हो? काय करायची माझ्या दोन्ही सुना आहेत माझ्या दोन्ही पोराचे बाय काय ते बाबा जरा तुकडा भेटतोय जरा गुन्हा अरे यार, मी ती सांगतो सोयी राहा काय नोकर लावलाय? आपण मी म्हणतो तुम्ही समजून सांगा ना बायकाला पडले ना तोंडाव. बायकांना काय समजून सांगायचं? झालं. त्यांनी टाकले गळ्यात गळत आणि आता जर त्यांनी प्लॅनिंग केला आणि तुला जर बिगर तुकड्याचा मारला तर काय करशील मी जाईन निघून जाईन कुठं जाशील निघून जाईन कुठे बी निघून पण त्यांच्या डोक्यात पक्का आलाय का ह्यो कोणी लावतोय याला सुट्टी नाही तुम्हाला सांगतो लगेच बरं तरी बायांची जाती शिवाय देणार एकमेकाला. हा, तुला काय करायची मी म्हणलं ना म्हाताऱ्याला म्हणलं खरं आहे का? ती तिला छिनाल म्हणू कुत्री म्हणू तू गप थांबत ठेव ना जरा शिक तू कायला बोकार पेटून देतो अरे मग घरात बसला ना काही देवाचं बिवाचं नाव घ्यायचं तर उठसुट तिला शिव्या दे पण तुला काय काय याच्या वाचून अरे याचं नाही तुम्हाला सुद्धा ती बोलत माहितीये का काही हा का ह्यो लागला बा आमच्या पण भांडण लावायला अरे याचा भारत नाही राव. ए, मला काय घेऊन एखाद्याच मला मार खायला येऊन घ्या तुला भाडको म्हणले ते भाडको का हे चावळ आहे बरं का क्रॅक झालंय माझं ऐका. तुम्हाला मला खरं नाही वाटणार अहो, तुम्हाला त्याला दिसेल एक त्याला दिवस. दोन सुना आहेत त्याला दोन लेख येत आणि अशा म्हाताऱ्यांनी काय केलं पाहिजे माहिती का? काय बाई तू बी लई चांगली त्या दुसरीला म्हणलं पाहिजे तू तिच्यापेक्षा अहो, चांगली. हे पक्क येडे हे आता मला म्हणतोय तू आता काय म्हणतो माहिती मला ती तुला भाडखाव म्हणते म्हणजे मला तिचं पेटून द्यायचं आणि ह्यो मोकळा झाला भांडणं मारायला उद्योगच तेवढे आहेत. हे असले उद्योग नका करीत जाऊ. तू भाऊ एक तर दुसऱ्याला जगू दे तू नीट जग तुम्हाला जर चांगलं म्हणत आहे, चांगलं तुम्हाला खायला घालते ना ते असं खायला तरी देतात का? विचार ना काय आणि चाललं तू तुला उद्यापासून आहे ना माझ्या घरी बी येऊ नको भाऊ चहा सगळं नाही तुला नाही, नाही. कारण की तू आहे सारखा घोड्याचा माणूस मी आज हा याचा माणूस नाही कॉ पेटून देईन गॅरंटी नाही अरे तू तरी मला घरी बोलितो कधी चहा प्यायला रोज येतो. हा, रोज रोज येतो तो रोज अर्धा कप घ्यायला. नुसतं पाहतंय म्हातारं काय करतंय अहो, नुसतं दार नाही, म्हाताऱ्याचं आमचं खोटं आहे सगळं. हा एक नंबर लावड हे तुमच्या सगळं मारामार लावून दिली याचा भरोसा नाही याच्यापासून तू टाकला त्याच्या आईला गावात गेला हे मी जातो भाऊ जाऊन दे तसं राग करीत जाऊ मोकारी ना तुम्ही तुकडे घाला माग होता ना आमची पंचायत होणे जर गेल्या निघून तर आम्ही बी बाबा आणून तुम्ही बी आणता झालं म्हणजे आम्हीच उघडा पडलो बा. आमचं गेलं सगळं घोडं आता तुमची गोड आम्हाला माहित नाही. मला एक सांगा तुम्ही टाळ वाजाय मोकळी सध्या हा. ह्या वयात आम्हाला नका लावू वाजाय अरे म्हणजे टाळ बरोबर. वाजायला एकटाच आहे मी कुठे आम्हाला टाळ एकटे, मग वाजवायला? आता आम्हाला तिघं घ्यायचं कसं तू तुम्ही हे पाच, मी घेतो पिटी आणि चलू द्या हा, ना तुम्ही तिघांचा जा. ह्या वयात आम्हाला कोणी द्यायचं बी नाही गाई जा भाऊ जा आमची चूक झाली चल बाबा यांच्या नको नादी लागू नाही ज्याचा तंगडा तुटतोय त्याच्याच गाड्यात पडत असं झालंय आता जग मारली आणि मुंबई पाहिली